सर्वांना नमस्कार। मी शुभम माहुलकर शेतीची पाठशाळा यूट्यूब चॅनल्समध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे एका हरभऱ्याच्या शेतामध्ये। जवळपास परिस्थिती जर पाहता की 4 ते 5 दिवसाच्या मागील जे 4 ते 5 दिवस होते त्याच्यात आपल्याला संपूर्णतः ढगाळ वातावरण दिसून आलेलं होतं आणि त्याचा मुख्यतः परिणाम आपल्याला रब्बी पिकांमध्ये दिसून येत होता आणि त्याच्यातलं विशेषतः पीक म्हणजे हरभरा। जवळपास आपण ज्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आहे तर ती जवळपास 55 ते 65 दिवसाच्या दरम्यानचं पीक आहे। या दरम्यान काय होते की हरभऱ्यात फुलोर अवस्था सुरू होते, घाटी पकडायला सुरुवात होते आणि गेल्या 4 ते 5 दिवसात जे ढगाळ वातावरण होतं त्याचा वाईट परिणाम होताना आपल्याला हरभरा पिकांवर दिसून येतो। परिणामी काय होते की जे फुलोर असतात, फुलं लागतात तर ते फुलं झडण्याची प्रक्रिया सुरू होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या दिवसामध्ये हिरवी घाटे अळीचा प्रादुर्भाव आपल्याला हरभरा पिकामध्ये दिसून येतो आणि त्याचे मुख्यत्वे 30 ते 35% नुकसान आपल्याला हरभऱ्याच्या उत्पन्नात दिसून येते। सोबतच या दिवसामध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसत असेल तर इथे मर रोग आपल्याला या शेतामध्ये दिसून येत आहे। याचे नियोजन करण्यासाठी आपल्याला तिसरी फवारणी करणं गरजेचं आहे। घाटे अळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपल्याला इमामेक्टिन बेंजाइट नावाचा घटक असलेलं औषध आपल्याला फवारणी करायचं असते। तर त्यासाठी आपल्याला नागार्जुना कंपनीचं ट्रस्ट म्हणून आपल्याला इमामेक्टिन बेंजाइट नावाचा घटक त्यामध्ये उपलब्ध आहे। त्याची जर मात्रा जर पाहिलं ना तर आपल्याला 8 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी आपण त्याची फवारणी करतो। दुसरं जर पाहिलं ना तर धनुका कंपनीचं EM1 नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे। तर त्याची पण मात्रा जर पाहिलं ना तर 8 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी आपण फवारणी करतो। त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला घाटे अळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी होतो। दुसरं जर पाहिलं ना तर या दिवसामध्ये जो आपला मर रोग आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी करणं पण गरजेचं आहे। त्यामध्ये आपण पाहिलं ना तर रोको आपण त्याची फवारणी करतो। रोकोमध्ये चांगल्या प्रकारचं ते बुरशीनाशक आहे। त्याची जर मात्रा जर पाहिलं ना तर 40 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी आपण त्याची फवारणी करतो। सोबतच या दिवसामध्ये जमिनीच्या मूळ अन्नद्रव्याची गरज आपल्याला घाटे भरण्याच्या स्थितीमध्ये झाडाला लागते। तर त्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं टॉनिक आपल्याला मारणं गरजेचं असते। त्यासाठी आपण पाहिलं ना तर सुमोटोमो कंपनीचं टाबोली नावाचं जे टॉनिक आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसतात। त्याची मात्रा जर पाहिलं ना तर 4 ml प्रति 20 लिटर पंपासाठी आपण त्याला फवारणी करतो। त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं आपण पाहिलं ना तर बायरचं ॲम्बिशन तोही खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे। त्याची जर मात्रा जर पाहिलं ना तर आपण 30 ml प्रति 20 लिटर पंपासोबत आपण त्याची फवारणी करतो। त्याचा उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला घाटे भरण्याच्या स्थितीमध्ये दिसून येते आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट येण्यासाठी सोबतच आपण विद्राव्य खताचाही वापर करतो। या दिवसामध्ये काय आहे की पोटॅशची खूप चांगल्या प्रकारे गरज घाटे भरण्याच्या स्थितीमध्ये हरभऱ्याच्या झाडाला लागते। तर त्यासाठी आपण 05234 या विद्राव्य खताचा वापर करतो। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हरभरा उत्पादित शेतकरी तुमचा मित्र असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।